टेन्शन नका घेऊ, आली आली मी. आम्हाला वाटलं का तू नाही याची. आता कसं नाही येणार मी. तर चला मी पण खातो आता भाकरी. चला भात लावायला. माझे तंगड्या सटकेल. लोक बोलत होते ना की मी नाही जाणार शेतामध्ये, नाही करणार काय काम. बघा इकडे मी दाखवते करून. ही करी इंग्लिश आहे. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज सकाळचं वातावरण दाखवतो मी आमच्या इथे किती भारी झालंय. टाकलो. आणि मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आम्ही कुठे जाणार आहे ते. तर आज आम्ही जाणार आहेत भात लावायला. आणि घरी आई पण आहे, ती सगळ्यांसाठी नाश्ता भाकरी आणि भाजी बनवते, मी दाखवतो. आणि आई पण आणि भाकरी बनवणार आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल तर सिम्मी कुठे म्हणजे माझी बायको. तर मित्रांनो, ती गेले घरी, ती माहेरी गेली थोड्या कामासाठी. आणि तिचा सकाळीच कॉल आलाय की मला पण घरी यायचंय, कारण शेतावर सगळे जाणार आहेत भात लावायला. तर मला पण शिकायचे आणि बघायचे कसं असतं ते. तर ती 8 वाजता स्टेशनला येऊन थांबलेली आहे, पोचलेली आहे. तर आता मी तिकडेच जातोय तिला आणायला आणि थोडी भाजी वगैरे आणायचे. तर ते सगळं आम्ही घेऊन येतो आणि तिला पण स्टेशनवरनं पिकअप करतो. तर चला, व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आता डायरेक्ट भेटू तिला घ्यायला स्टेशनला. ही आपली नोपंग आहे, तर जाऊ आता डायरेक्ट स्टेशनला. तर मित्रांनो, मी पोचलोय आता नेरळला. आणि मग चल चल चल, काम राहिलाय बाकी. चल गेलं पहिले न्याऊ दे घरी, काम करायला पटापट. तर मित्रांनो, आम्ही आता थोडा कोंबडी शेतावर जे माणसं आले त्यांच्यासाठी आज चिकन घेऊन चाललोय आम्ही. तर हे बघा, सिम्मी घेते. तर चिकन घेतो आणि निघतो. तुम्हाला काय वाटलं मी नाही येणार का? टेन्शन नका घेऊ, आली आली मी. आणि घरात शेतातले काम चालू आहे, मग मला तर यावंच लागेल. आणि मी काल कसं रात्री घरी गेलेली, पण सकाळी लवकर आली मी नेरळमध्ये. पण हे आहो आहे ना, आहोच उशिराने आले मला घ्यायला. थोडा लेट झोपलो, कारण का ब्लॉगिंग एडिटिंग करत होतो त्याच्यामुळे, सॉरी. आणि मी तिकडं चिकन घेत होतो म्हणून मी तिकडं काय बोलली नाही. माझ्या आईबाबाला, सासू सासऱ्यांना लग्नाच्या आधी बोलत असेल ना की ही पोरगी काय काम वगैरे करणार नाही, शेतात जाणार नाही. पण जे लोक बोलतायत ना त्यांना मी हळूहळू करून दाखवेल की मी पण करू शकते हे सगळं काम, असं काय नाही. आणि होईल ना? होईल होईल, करशील तू, मला माहिती आहे. मग असंच ते टोमणे मारत असेल माझ्या आईबाबाला, मग म्हणून हे सगळं त्यांना दाखवायचं आहे की असं काय नाही, मी पण सगळं काम करणार घरचे. तर चल बघा, घरी जाऊ, फ्रेश होऊ आणि पटकन शेतामध्ये जाऊ, ते तुम्हाला दाखवते मी. तर मित्रांनो, आम्ही पण घरी पोहोचलोय आणि सिम्मी पण आले घरी. आज भात लावणार आहेत आणि खूप मजा येणार आहेत. आणि गावातले काही लोक पण आलेत, त्यासाठी आम्ही आणलाय चिकन. आणि आईने भाकरी आणि भाजी बनवले. तर फटाफट आम्ही कपडे चेंज करतो आणि डायरेक्ट भेटतो शेतावर. तर मित्रांनो, माझे कपडे चेंज करून झाले, आता जातो शेतावरती. आई आणि सिम्मी पण रेडी झाली आहे. ते फक्त जे लोक आले त्यांना नाश्ता आणि भाकरी ते बनवायला घेतले त्यांनी. ते इकडे करते सिम्मी, इथे खोबरा वाजते, खोबरा. तर चला मित्रांनो, मी जातो डायरेक्ट आता शेतावर. तर मित्रांनो, मी माझं पण चेंज करून झालेलं आहे. आणि आई आणि आहो हे गेलेले शेतावरती, ते माणसं काम करतात, त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन भाकरी वगैरे घेऊन गेलेले आहेत. आणि मी पण जरा जेवणाची तयारी करते. तर मी पण जेवण बनवून आवरून घेते आणि भेटते तुम्हाला शेतावर. तर मित्रांनो, आई गेले पुढे भाकरी घेऊन आणि मी आहे त्यांना पाणी पिण्यासाठी घेऊन चाललोय. आणि सगळे आता नाश्ता करणार. तर चला, मी दाखवतो शेतावरती नाश्ता करण्याची मजाच वेगळी आहे. तर चला, व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. शेतीच्या आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती भारी. भाकरीवाली भाकरी भाकरी आहे आणि एक ही भाजी आहे आणि पिठलं आहे. कसं मस्त. अरे वाय, फुल हिरो दे सोदर.
बाकीच्या आहेत लेडीज त्या काम करतायत. आता सगळे भाकरी खाऊन घेतील. तर चला मी पण खातो आता भाकरी. काम करायच्या आधी. आई ओरडते रे, कारण मी लय काम करतो त्याच्यामुळे आई जरा ओरडते. बरंच काम करीत ना ते माझा लोक असतील ते जेवण आई रीलची गोष्ट करते. एका रील मध्ये आईने हाकलून दिलंय ना दोघांना. दे मला दे, तुला देत आई मला भाकरच ना. एकीच दे, एकीच नको तुला ना. नको. या मित्रांनो भाकरी खायला. भाकरी तुम्ही नाश्त्याला काय खाताय सांगा नक्की कमेंट मध्ये. सगळे भाकरी नाश्ता करून घेणार आणि मग नंतर आणि आज थोडा राब उमकायचा राहिला, तो झाला की हे इकडे आम्ही सगळं लावून घेणार. तो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. कसं लावतात आमच्याकडे भात ते तुम्हाला दाखवणार. अजून माझ्या आईची सुन्याची बाकी आहे, तिला पण शिकवायचे शेतातली काम. तर ती घरी जेवण वगैरे करते. चिकन आहे आज खायला इथं सगळ्यांना. व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. भेटू भात लावताना. तर मित्रांनो माझा नाश्ता करून झालेला आहे. न काम करता नाश्ता केलाय आणि आता लागतो कामाला. बाकीचे करतायत नाश्ता आणि शेतावर काम करताना नाश्ता करायचीच मजा वेगळी, भाकरी खायला. आणि आता मी काय करतो, हे राब खणायला घेतलाय पूर्ण, हा राहिलेला आहे. आणि हे बाकीचे मूठ आहेत ते मी पटापट हे सगळ्या शेताच्या बांधावर लावून देतो. लेडीज बघा हसते, लाजत्या कवड्या, हे कवड्या लाजत्या घडणी. बाबा आमचा फुल आवाज हा. तर चला मित्रांनो फटाफट हे सगळे मूठ येते बांधावर नेऊन ठेवू. म्हणजे कसा ट्रॅक्टर आला की लावायला घेणार, मग भेटू डायरेक्ट भात लावताना. काय मूठ पिशत घालू येडाय का तू. बस आला आवडत न टमाट तुटायचा. चला तुम्ही या काम करा का तुम्ही नुसते देखता व्हिडिओ बस. तर मित्रांनो आता हे सगळे मूठ आहेत, आम्ही ते फटाफट तिकडं बांधावर ठेवतो. बाकीचे गेले तर राब खणायला, तर ते राब खणतायत. मी आणि माझा छोटा भाऊ आहे ते पटापट हे सगळे मूठ आहेत ते बांधावर लावून ठेवतो. म्हणजे ट्रॅक्टर आला की आम्ही सगळं लावायला घेणार. आणि आता डायरेक्ट भेटू लावताना. आम्ही फटाफट हे काम करतो. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर भावांनो मी आणि माझ्या छोट्या भावाने पूर्ण इकडे मूठ सगळे आणून ठेवलेले आहेत. आणि आता थोड्या टायमात ट्रॅक्टर येईल आणि घरात बघू आईचं आणि सिमणीचं जेवण बनवायचं कसं काम चालू आहे ते. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आहो आणि बाकीचे माणसं तिकडे काम करताय शेतामध्ये. आणि मी आणि आई त्यांच्यासाठी जेवण बनवताय. आणि आम्ही दोघं सगळं हे आवरून जेवण बनवून मग आपण तिकडे भेटूया शेतामध्ये भात लावायला. तर तुम्ही बघितलं असेल आई तिकडे चुलीवर भात शिजवते आणि हे चिकन वगैरे आणि हे वाटलं करून ठेवलंय. आता ही चिकनला धुते मी. शेतामध्ये चिखल चालू आहे, हे पूर्ण चिखल. आणि इकडचे शेत होते ते पण झालेले आहेत चिखल. आता इथला चालू आहे. या असा पूर्ण चिखल करावा लागतो. आणि एक असा चिखल केल्याने मग कसं भात जे आम्ही आता लावणार आहेत तर ते लावायला इझी जातं. मग त्याच्यामुळे आता हा चिखल करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो काय करतो आता हे चिखल करतायत दादा. आम्ही फटाफट आता सगळेजण जेवण करून घेतो आणि मग राब लावायला सुरुवात करतो. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर मित्रांनो जेवण बनवून झालेलं आहे आमचं आणि आम्ही घेऊन चाललो शेतावर. आहो आणि सगळे ते मंडळी जमली आहे तिकडे. आणि आईनी चिकनचा रस्सा आणि चिकन घेतलाय. खूप गरम आहे आणि ते घेऊन चाललंय गरम गरम.
तर आम्ही दोघं चाललो आता शेतामध्ये आणि शेतामध्ये बसून जे जेवण करण्याची मजा आहे ते कुठंच नाही भेटणार आम्हाला. सगळ्यांसोबत मंडळीसोबत जेवण करायला आता खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला दाखवते मी. चला. बाबा पण आला इकडे. काय बोल बाबाची मी म्हंटल बाबाची खुशी बघा, स्माइल बघा. असून त्यांच्यासाठी जेवण आणलंय म्हणून किती खुश झाले. आता मला 500 रुपये काढून देणार बाबा. काय आता बाबा काय देणार? बाबा मला 500 रुपये काढून देणार आहे आता. काम कर याच्यात. हे चिक्कल केलाय सगळा त्याच्यात. आणि सिम्मी आणि आई पण आले जेवण घेऊन. आता हे शेतामध्ये उकळून झालं की आम्ही सगळेजण मस्त जेवण करायला बसणार. क्या बोलती पब्लिक. हा सगळे आता जेवण करणार मस्त पैकी. आणि मग हे सगळी शेत आहेत ते आम्ही भात हे लावून घेणार. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. फटाफट जेवण करतो आणि हे सगळी शेत लावायला सुरुवात करतो. आम्हाला वाटलं का तू नाही याची. आता कसं नाही येणार मी. हा. मला तर यावंच लागेल. रागान कर गेली रागाना. रागानं नाही. हा नवऱ्याला आम्हाला. नवऱ्याला करी मारली न खुशी आणि पळाली करी. मी कुठं पडणार. मग कुठं होती तू रात्री. आई बाबाकडे गेले. मग बरोबर. सकाळी लवकर आलो मी. हे उशीर आले मला घ्यायला. नाही याची चांगली ठेवून. घेऊ ना. तर जाऊ दे, तू बोलू नको जास्त माझ्याशी. हे आमचे सगळे आदिवासी मंडळी सगळे आता मस्त चिकन खाणार, जेवायला बसणार. कांदा कसा टाकला ती बाजा पाच चवड्या आता त्या. तर मित्रांनो मस्त चिकन आहे आज आणि एक कांदा आहे मस्त. आणि या हिरव्या हिरव्या वातावरणामध्ये खायची मजाच वेगळी. कांदा देन कसा कापलाय रे कारवड्या केल्या. पूर्ण मंडळी आपली जेवते मस्त पैकी. लाभते बाबा. कसं वाटत जेवाय? बारा वाटात हा खूप भारी. काम करून शेताव काय मजाच मज्जा येते मज्जा. तर चला मित्रांनो आम्ही पण बसतो आणि फटाफट खाऊन घेतो. चिकन लेग पीस. चिकन कुणी बनवलं, सिम्मीने की मम्मीने? सिम्मीने बनवला. कुठे बोलत आहे का? तर मित्रांनो आम्ही पण आता फटाफट खाऊन घेतो. खास मी बसणार मामाच्या जोडीला. हा हे सिम्मीचे मामा आहेत जे लग्नाला कन्यादान केलेले. मामा काय बोलू शकता शेतावर बाकी? हा बोला बोला. काय खूप आवणी चालू आणि खूप चांगलं वाटतंय. आता मस्त सगळे मिळून शेतावर जातात मस्त मजेत. जेवण आलं आता जेवण झालं का मग लावणीला सुरुवात करू. आणि बघ ताई मस्त खेकडं पकडून आणलेत. काय बघू दाखव. नुसतं खेकडी. सिम्मी खाणार ना आज खेकडी? खेकडी खाणार का? मग तू बनवशील ना. अरे मग चला फटाफट जेवण घेऊ आणि काम चालू. बस बस. तर या जेवायला मस्तपैकी चिकन आहे आणि कांद्याच्या चिऱ्या आणि शेताव काय मजाच वेगळी असेल. इडी आहे बाई. तर तुमच्या शेताव कशी आवणी करतात? आवणी नाही लावणी. लावणी. टन 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 टन. लावणी. आणि कसं जेवण करतात ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. तो आता आम्ही फटाफट जेवतो आणि झोपतो. झोपतो. काम कोण करणार? काम बाबा. ताई आहे ती चिकन खात नाही पण आम्हाला चिकन द्यायला ती मदत तर करते. चिकन नुसतं खात चिकन. माकड तोंडाची. तुमची बायको तुम्हाला आज चारित आहे ना? येडा पक्का जोडा मत येल.
मामाला विचार बरं. काय नाही मामाले मामी चालतोय. माझा छोटा भाऊ आहे ना त्याची पण आयटम आहे आणि तो रात्री 4-4 वाजेपर्यंत बोलत असतो आयटम कडे. तो बघ असतोय कसा बघ मी दाखवतो. अरे हो लपतोय बघ लाजला गाडी ना योग घासला. तर चला आता हात वगैरे धुवू आणि भात लावायच्या कामाला लागू. तर मित्रांनो मस्तपैकी जेवण करून झालेलं आहे आमचा. आणि बघ तुला उठता येत नाही एवढं जेवण केलं. आराम से बस पेट भर गया. पोट भरला का? भरला ना. भरला ना. हा अरे दिवस गेला काय? हे कशा असत्या सगळ्या जणी बसल्या. मी आई आहे ती आता जेवायला बसले. सगळ्यांचं झाल्यानंतर आई म्हणून आईपेक्षा मोठं कोणच नाही. ते तू लावायला येणार भांडे घासणार. मी लावायला येणार. लावायला शिकायचं चल गुड. माझ्या तंगड्या सटकेल. तब्येत बरी नाही पण ती बोलते तरी पण मला लावायला शिकायचंय. तर चला आता जा बापूनी लावायला. आमचं जेवण करून झालंय आणि खूप पाऊस आलेला होता जोरात. आणि आता हे बघा सगळे फेकतात आणि आता लावायला सुरुवात करणार आहे. आता हिला बाबा शिकवणार आहे लावायला. मला इकडंच लावायचं मी इकडंच फेकणार. बाबा आलो ना मस्त लावायला सुरुवात केली आहे. हे सगळ्यांना मी शिकवलंय. बघा आता मी विसरली कसं लावायचं ते. तर चला मित्रांनो फायनली लावायला सुरुवात केली आणि कसं लावतात ते आता बाबा सिमीला शिकवणार आहे. बाबा हा बघ चल घे अशा काड्या घ्यायच्या. थोड्याच्या काड्या घ्यायच्या आणि आजचा खोचायचा बघ. असा खोचायचा. हे कसं सोडायचं? याचं सोड ना इकडं असा. हा म्हणजे हे आता सुरुवात कर असा. हा असा हात फिरवायचा आणि असा दाबायचा उलाचा. इकडे बघा. हा बरोबर. असं तिकडून कवड्यावर ना असा जे आता बघ या बघ. अच्छा मस्त शिकवला करून शिकवला बाबांनी. आता बोर शिकली आमची बघ. आणि बघा शिकली मी शिकली. तुम्ही बोलत होते ना. नाही शिकणार काम बोलतो शेतात नाही करायची. बघ कशी शिकली. बघा बाबांनी बोलला. बाबा मस्त एक एक डायलॉग मारते. बाबा परत परत कसा परत असा. लोक बोलत होते ना की मी नाही जाणार शेतामध्ये नाही जाणार काय काम. बघा इकडे मी दाखवते करून. ही करी इंग्लिश आहे इंग्लिश आहे. ही करी शेतात नाही काम करायची. बघा आमची पोर शेतात बाबाची पोर शिकली. भारी भारी. बाबांनी चांगलं शिकवलं. समजलं मला कसं लावायचं ते. आणि हळूहळू करते मी. बाकीच्यांना बागीचं बघा किती रेस मध्ये गेले पुढे आणि मी आणि बाबा तर काय हळूहळूच करताय आता. बाबाला फास्ट आहे. तर मित्रांनो बाबांनी सिमीला शिकवलंय. आता बघू कशी लावते ती. तर सगळ्यांच्या पुढे राहते की मागे राहते बघू. आता मी पण तिच्या बाजूलाच राहतो म्हणजे कसं तिला कमी डिस्टन्स मध्ये राहिली का तिचा कव्हर करून मागे लावत जाऊ आम्ही. हा छोटा भाऊ आहे त्याची आयटम नाही आली म्हणून तो टेन्शन मध्ये आणि त्याची आई बघ किती असते. आई खुश आहे बाबा त्याची. अरे काय तू त्या टचरायली भाऊ आहे रेकत रेकत हू करीत होय करीत ये ना. अरे माझ्यासाठी रस्ता सोडा. पाऊल इकडे ये ना तू तेवढा मला पॅक करून टाकले. कामून की सगळे खूप स्पीड मध्ये करतात आणि मी तर आता काय हळूहळू मामाचे नाही ना
मास्ती असती काम करी तू शिकवतो अजून बरोबर. आता तुला कसं कोंडायला आता तू नाव घ्या लागात तेव्हा कोंडायला आहे. नाव घ्या आता. आता नाव घ्या लागत हा नवऱ्यासाठी जे नाव घेतात घे. तसा निलेश निरगुडा. उखान उखान घे घे. अरे कसं घेऊ पण? घे जे पण असेल ते मला नाही. घे. आता तुला कोंडवलाय ना दारात मग घे. अच्छा कोंडवला का मग नाव घ्या आता. हातात हिरवा चुडा, काळ्यात मंगलसूत्र, हातात हिरवा चुडा, काळ्यात मंगलसूत्र, हातात हिरवा चुडा. निलेश नावाचं नाव घेते वाटवाटी सोडा, वाटवाटी सोडा. आणि बघ बघ आई तर बघ किती असते बघ. तुम्ही शिकवा ना दुसरा. माहिती वया मला माहिती नाही वया. आता थांबा मला तिकडे येऊ द्या. आधी तिथं लावणार पूर्ण कर. पूर्ण कर नाही तसा पुढे निघून तिकडून परत इकडं. तिकडून हा थांबा ना. तो पाय तर इकडे ठेव ना. ते लावला नाही तिथे. हा असा. तर मित्रांनो पाऊस खूप आलेला त्याच्यामुळं थांबलेले. आता पूर्ण स्टार्ट केलंय. हे एवढं लावायचंय त्याच्यानंतर हे इकडचं शेत लावायचंय. तर आता सिम्मीला मी माझ्या जोडीला इकडे घेतो आणि फटाफट हे लावून घेतो. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी पण हळूहळू शिकेन आणि करीन आणि मी शिकेन. बाबाच्या बाजूला मी तुम्हाला शिकवते असं घ्यायचं. कसं असं वरून काय सांगू. कुठं पण चालू होतं असं नुसतं. आता चिकन खाल्ला ना खाल्लेला निघला पाहिजे. आता जागा कव्हर करा ना तर आहे सारखं सांगे म्हाताड्या. कोणाला? आबाला आई सांगत ना. काय सांगत मग मी तुला म्हातारा बनव. ते म्हाताऱ्या आई म्हणते बाबाला. नाही नको जाऊ. नको नको मी नाही बोलणार बाबा. काय बाबा बघा बाबाच्या हातात फावडा असेल ते फावडा घेऊन माझे मागे यायचे धावेंगी. काय बोलली? काय जमा करणार? तू इतकी वरडते ना. आई बोलते एवढं वरडून तू भूत जमा करणार. भूत नाही भूत मागे मग तू येडळे आहे. येडळे आहे येडळे. ए काय 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 पण बोलू नको मला. येडळे म्हणजे बाई. गिर ना. चल मागे निघ. तिकडे लाव मी इकडे पटापट आणतो. हे बघा मी इकडे एवढा लावला आणि आव मागे राहिले. कॅमेरामॅनला आहे आमच्या इकडच्या लेडीजला असत्या उद्याच्या. हे त्याने काम करायचं म्हणजे टाइमपास वाली माणसं. हा आता ह्यांना आपण लावूनच दाखवू कसा लायचा त्या. हा शबाश लाव ला शबाश. अरे जबरदस्त. यायला लागला. सासू खुश होईल खुश होईल. माझी सासू आईला दाखवा बरं व्हिडिओ. मला नको म्हणते. ती आकलून देते डायरेक्ट बॅगा भरून. बॅगा घर भरून हाकलून देते आई. झाडून घेऊन. यो बाई खेकडा आहे तो पकड नाही. आता मग खेकडाकडे बनवाय नाही तू. हा खेकडा कडू कढी बनवायला नाही तू. हा आई खेकडा डोक्यावर टाकला बघा. लाय लाय जा. नको ना. लाय लाय नको 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 मला खेकडा भेटलेला ते फेकतो आणि हे पटापट आता लावून घेतो. व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर मित्रांनो हे बघा आमचं एवढा भात लावून झालेला आहे. मी दाखवते तुम्हाला. हे बघा आणि आमचा मोठा मिशन इकडे आहे. आता इकडे लावायचं आहे. ओ आहो आता मित्रा हो हे आमचा आवडा लावून झालाय. बाकीचे सगळे एनर्जी ड्रिंक मारतात त्यांची अशी वाली. आता हे फटाफट आम्ही हे एवढं लावून घेतो
आणि एक सिम्मीला पण बघितलं असं लावताना, तिला बाबांनी शिकवला आणि लावते बराबर, भले स्लो का ना पण लावते, येते ते महत्वाचं आहे शेतावरती. इकडं मी पण जरा अर्ध काम करते, मग आई सोबत जाते मी घरी. तिकडे जाऊन पण काम करायचं आहे, भांडी वगैरे घासायचं आहे. आणि मी तुम्हाला दाखवते इकडे मामी आणि मामा आमचे स्पेशल गेस्ट आहे. 5 वाजता चहा घेऊन ये. 5 वाजता चहा घेऊन येऊ. चालेल, मग मी मामांसाठी चहा घेऊन येणार 5 वाजता. आणि तुमची काय फरमाईश? काय नाही, काहीतरी फरमाईश. काय परत बोल. बिअरचा डब्बा. अयो बायांना बोलतो बिअरचा एक डब्बा. सगळे याच्यात पडून असे धिंगाणा, भात गेला वन साइड, बाया सगळ्या. ऐक ना, मी काय म्हणते, मराठीमध्ये मला तुमची भाषामध्ये मला असं बोलायचं आहे, कसं बोलू मी, मला सांग. तर एवढा भात आम्ही लावून घेते आणि घरी जाऊन भांडी जे राहिली ते घासून घेते. हा बोल. मित्रा हो मावडा शात लावून घे तू. आवडा शेत लावून घे तू. शेत लावून घे तू. आणि मग घरची कामा त्या, आणि मग घरचे काम त्या उरकून घे तू. मग चला पटापट लावून जाऊ. व्हिडिओ असाच दे का? व्हेरी गुड. काय मग चला फटाफट शात लावून जाऊ. व्हिडिओ असाच दे का? हळू बोल. मग चला पटापट शेत लावून घेऊ जाऊ. आणि व्हिडिओ असाच दे का? शिकली आदिवासी भाषा शिकली. तर मित्रांनो, आता हे फटाफट हे शेत आहे मोठं, ते लावून घेतो फटाफट. आणि सिम्मी पण लावते, तुम्ही बघितलं असाल. तिला पण थोडं फार येतं लावता, आता शिकवलंय. आस्ते करील, दाखवते आता. ती इथे परत लावेल. थोडा एक सीन दाखवतो तिचा लावताना. थोडा अद्रक टाक, थोडी चहा पावडर टाक, आणि थोडा मिरची पावडर टाक, आणि कांदा एक कापून टाक. आणि कडक चहा बनव. कांदी चहा. कुठला कांदा चहा बाबा बोलताय, मिरची पावडरची बनवून आणा. चला मित्रांनो, आता फटाफट इकडचा आम्ही लावून घेतो. एवढं शेत येतं ना? हो येतं ना. आणि तुम्ही सांगा मी बरोबर करते की नाही? येतं बरोबर आहे. फक्त स्लो आहे जराशी. बाबांनी शिकवलेला करून लावायचं. तर मित्रांनो, हे सगळे लावताय आणि मी घरी चालली. घरचे पण काम आहे ते पण आवरून घेते मी. भांडी वगैरे पण घासायचं आहे, बाकी साफसफाई पण करायची आहे. आणि सगळ्यांसाठी चहा पण घेऊन यायचं आहे. मग मी आता घरी जाते आणि सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. तर आम्ही चहा घेऊन चालले आणि बाबा माझी मदत करताय चहा घेऊन यायला, कारण की वजन आहे थोडासा. आई गेली पुढे चहाचा टोप घेऊन, मी कप घेऊन जाते. ते कळशीमध्ये पाणी आहे, बाबांनी बोलले दे मला, मी घेते. तर मित्रांनो, आमचं फायनली सगळं लावून झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो. आणि आता सगळेजण मस्तपैकी चहा पित आहे. आईने चहा बनवून आणला, नाही सिम्मीने बनवला. आणि अरे बापरे, साखर बरेच घातली बोललो. तर जाऊ दे, काय नाही, आता तसंच पिऊ. तर अजून टाकला, ठीक आहे. आता पटापट आम्ही चहा पितो. आणि आज खूप मजा आली व्हिडिओ, आणि सिम्मी पण लावायला शिकली. तर तुला कसं वाटलं? मला मस्त वाटलं. भात आणि करून लावायचं बाबांनी शिकवलं. या बाबांनी शिकवलं लावायला करून लावायचं. आणि खूप मजा आली. आणि असं काहीच म्हणजे काय म्हणतात त्याला, एकदम कठीण अवघड नव्हतं काय, पण एकदम मजा येते सोपं सगळ्यांसोबत काम करायला. आणि जे लोक लग्नाच्या आधी बोलत होते की ही पोरगी काय नाही करणार असं तसं, आणि त्यांना मी हळूहळू करणार, एवढं लवकर आणि करून दाखवणार. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आता भात वगैरे सगळं लावून झालेलं आहे, आता फक्त एन्जॉय करायचा. चला टाटा, बाय बाय, लव्ह यू. आणि साखर घाली त्याने, आणि तेवढा फोड काय रे, आता पुचाटचा आणला सगळ्यांना, म्हणजे बिना कमी साखरेचा. मला वाटलं सगळे कमी गोड पीत असेल. नाही आई, त्याची टेक्निक आहे साखर वाचून दुकानात विकायची. पैसा कुठून येईल मग.